हॅलो बाबू मंगेश, हो मी बोलून राहिली, रावल्याची आई. हो त्याच्या फोन मधून बोलून राहिली. तो जरासा आंघोळीला गेला. बाबू म्हणलं अभ्यास घेऊन कसं चालू आहे मा? हो नाही अभ्यास तर चांगलाच चालू असं बापा. रात्री 12-12 वाजेपर्यंत ग्रुप स्टडी काय करता ना तुम्ही पोट्टे हो सारे? नाही तसं नाही म्हणा. नाही मी का म्हणत होती, म्हणलं ह्या रावल्याचं म्हणलं कुठं काही चक्कर गिक्कर आहे का बाबू? आता कसं तू मला पोरासारखाच आहे. तू मा घरी येतं बसतं खातं पेतं मा पोरासारखाच आहे. तू तर त्यावर मला भरोसा आहे का तू खोटं नाही सांगशील बा. हो बेस्ट फ्रेंड आहे तू तर म्हणलं तुलाच विचारावं आपलं. मी काही म्हणत नाही. हो मी म्हणलं माहिती राहावं आपल्याला थोडीशी माहिती असते का बरं राहते मग पुढच्या दृष्टीनं, आहे का नाही? म्हणून राहिली का त्याचं कुठं काही आहे का? काकू हाय ना त्याची सेटिंग. तुमच्या घरासमोरची पिंकी मीच तर लावून दिली सेटिंग. अरे डुकरा मंग्या नालाय का, लाज नाही वाटली का रे? माझ्या पोराच्या मग पोरगी लावून दिली आणि स्वतः राहिला तसाच. काय हेच धंदे करता का तुम्ही तिथं कॉलेजमध्ये जाऊन? ये बरं तू घरी, थोडं पोरं चांगली तुला. याच्यानंतर का मग पोरा सगळं दिसला तुला लाताडतोच चांगले तिथं येऊन. चाय नाही म्हणायचं, थांब त्या मायले नाव सांगतो. हॅलो गेले पाहतोच आता. रावल्या